रामकृष्णाने त्यांनी हाच प्रश्न विचारला, तुम्ही ईश्वर पाहिला? खरं तर विवेकानंदांच्या जीवन काळानंतर हा प्रश्न विचारणारा माणूस 1400 वर्षाच्या महाराष्ट्रातल्या भारतामध्ये माझ्या तरी कानावर ईश्वर पाहिलाय का आणि मला ईश्वर दर्शन होऊ शकेल का? विश्वगुरु स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंतीनिमित्त पुणे नगर वाचन यांनी आयोजित केलेल्या वाचन कट्ट्यावर आज मान्य श्री अभयजी भंडारी यांनी स्वामींबद्दल छान असे व्याख्यान दिले. त्याचा आपल्यासाठी नमस्कार. सर्व रसिक श्रोत्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. या निमित्तानं आपण आपल्या वाचक कट्ट्याचा विषय सुद्धा स्वामी विवेकानंदांचे बहुआयामी व्यक्तिमत्व हा विषय आपण ठेवलेला आहे. आणि या विषयासाठी आज जे प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लावले माननीय अभय भंडारी यांचंही मी आपल्या सर्वांतर्फे हार्दिक स्वागत करतो. वाचक कट्ट्याचा विषय स्वामी विवेकानंदांची बहुआयामी व्यक्तिमत्व. आणि यासाठी आज आपल्याकडे उपलब्ध झालेले वक्ते म्हणून अभय देवीदास भंडारी बांधकाम व्यावसायिक आहेत. अभियांत्रिकी पदविका शासकीय तंत्रनिकेतन धुळे येथे झालंय. स्वदेशीचे प्रणेते राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित यांचे समवेत आझादी बचाव आंदोलनात त्यांनी सहभाग घेतलाय. त्यांच्या व्याख्यानाचे चिंतनाचे विषय भारतीय संस्कृती, हिंदू धर्म, इतिहास, तत्वज्ञान, राष्ट्रपुरुषांची चरित्रे व जीवनकार्य, भारतीय कृषी शिक्षण, आरोग्य, अर्थकारण, राजनीती, प्रशासन या व्यवस्था, ब्रिटिशकालीन व स्वातंत्र्योत्तर भारत तसेच जागतिकीकरणानंतरचा बदलता भारत, स्वदेशी, स्वातंत्र्य, स्वराज्य, सुराज्य आणि त्यासाठी सध्याच्या आमच्या आर्थिकतेचा अनुभव देणाऱ्या व्यवस्थांची पुनर्रचना करण्याचे चिंतन. विटा या गावाजवळ गाडी येथील 3.5 एकर माळरानावर पाणी व वीज उपलब्ध नसलेल्या ठिकाणी 2000 वृक्षांची लागवड करून प्राणवायू उद्यानाचा प्रकल्प त्यांनी साकारला. त्यात पारंपरिक भारतीय वृक्ष संपदा आता भरली असून 2003 मध्ये सुरू केलेल्या या प्रकल्पासाठी गेल्या 18 वर्षात आजपर्यंत एकूण फक्त 16,80,000 लिटर पाणी टँकरने विकत घेऊन वापरलं. सामाजिक प्रबोधनासाठी व्याख्यानाच्या माध्यमातून अनेक विषयावर समाजात जागृती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरून 2000 पेक्षा जास्त व्याख्याने 1996 पासून त्यांनी दिली आहे. आज हे आपल्याकडं त्यांनी अत्यंत व्यस्त असताना सुद्धा आपल्या आग्रहाकडे आज या ठिकाणी आले. मी आमचे सहकार्यवाह रोहित जोळे यांना विनंती करतो त्यांचा हार्दिक सत्कार करा. नमस्कार. भारतीय ज्ञान परंपरेवर आणि ती ज्ञान परंपरा ग्रंथांमधून शब्दबद्ध केली, अनेक व्यासंगी लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचली. त्या ज्ञान परंपरेचं थोडंसं आकलन आपल्याला शक्य तेवढ्या ग्रंथांच्या घडवून वाचन करून आपल्या जीवनाला एक निश्चित आकार द्यावा असं ज्यांना वाटतं असे आपण सर्व श्रोते मला मी प्रणाम करतो. आपल्या ज्ञानाचा केला. स्वामी विवेकानंदांच्या शिकागोच्या धर्म परिषदेतल्या पहिल्या अवघ्या 5.5-6 मिनिटाच्या भाषणाने संपूर्ण अमेरिकेला विवेकानंद हा एक मोठा ज्ञानी मनुष्य भारतातून आलेला आहे अमेरिकेमध्ये हे कळलं. आणि चार्ल्स बॉनी नावाचे सर्वधर्म परिषदेचे जे निमंत्रक होते ते त्यांच्या आठवणींमध्ये असं लिहितात की एखाद्या मनुष्याने अमेरिकेमध्ये येऊन अवघ्या 5.5-6 मिनिटाच्या संबोधनामध्ये अमेरिका जिंकून घ्यावी, अमेरिकेतल्या सर्व क्षेत्रातल्या सर्वश्रेष्ठ गुणवत्ता असलेल्या 5 ते 7 हजार
लोकांना अवघ्या 5.5-6 मिनिटाच्या त्या व्याख्यानाने भाषणाने संबोधित करून मंत्रमुग्ध करून टाकावं, नतमस्तक करून टाकावं, असं अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं. आणि हा चमत्कार आम्ही प्रत्यक्ष अनुभवला, असं चार्ल्स फॉमी लिहितात. अनेक लोकांनी नंतर त्या आठवणीत लिहिलेल्या आहेत. एखाद्या मनुष्याच्या वाणीमध्ये इतका प्रभाव का निर्माण होतो, कसा निर्माण होत असेल? एखादा मनुष्य त्याच्या घरामध्ये जन्मभर काही बोलत असतो आणि त्याची दखल त्याच्या कुटुंबातले कोणी लोक घेत नाही. आणि एखादा मनुष्य ऐन तारुण्यामध्ये जो सगळ्याशी आहे याचा अर्थ लौकिक अर्थाने कपलच आहे. तो गुलाम राष्ट्रामध्ये जन्माला आलेला आहे. ज्या राष्ट्राने त्या अगोदर किमान 1100 वर्षाची त्या गुलामगिरी अनुभवलेली आहे. निर्दय त्याने, हिंस्र त्याने इथल्या सगळ्या परंपरांचा विध्वंस त्या 1100 वर्षाच्या कालखंडात स्वामी विवेकानंदांच्या अगोदर झाला. तो इतिहास पाहता एखाद्या समाजावर इतके आघात शतकानुशतक झाल्यानंतर तो समाज स्वतःच्या बंदिस्त कोशामध्ये जाईल यात काही शंका नाही. तो निवडणुकीने बछाडेल, असहाय्य होईल, आचार होईल, आगतिक होईल. त्याला खरोखर असं वाटायला लागेल की आमच्यात काहीतरी कमी होतं म्हणून त्या लोकांनी आम्हाला 1100 वर्षापेक्षा हीन वागणूक दिली, म्हणून त्यांनी लुटलं, म्हणून त्यांनी विध्वंस केला, म्हणून जाळपोळ केली. काहीतरी तर आमच्यात कमी असेल म्हणून आम्ही गुलाम राहिलो. या न्यूनगंडामध्ये असलेल्या भारतीय समाजामध्ये स्वामी विवेकानंद या नावाचा एक मनुष्य अशी अद्भुत क्षमता असलेला जन्माला येतो म्हणण्यापेक्षा जन्म घेतो. त्यांचे गुरु भगवान रामकृष्ण परमहंस म्हणायचं आहे की नरेंद्र अखंडाच्या राज्यातून इथे आलेला आहे आणि जगन्मातेने तिचं कार्य नरेंद्राकडनं करून घ्यायचं म्हणून नरेंद्राला इथे आणलेलं आहे. आणि हे कार्य नरेंद्राने करावं, त्याच्या हातून घडावं याकरता जगन्मातेने नरेंद्राच्या डोळ्यावर मायेचा एक दुसऱ्याचा पडदा ओढलेला आहे. जीवन कार्य करण्याकरता संभव आणि युगे हे काही शब्द नाही आहेत. फक्त विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचं जे चक्र चालतं ना निरंतर, ते चक्र ज्या नियमांबद्ध आहे, ज्या पद्धतीने ते चक्र चालतं, ज्या पद्धतीने मानवी अस्तित्व ज्या ज्या वेळेला अधोपतीत व्हायला लागतं त्यावेळेला त्याला पुन्हा उत्क्रांत करण्याकरता, त्याला त्याचं खरं स्वरूप समजून सांगण्याकरता, अज्ञान आहे त्याच्या दुःखाचं कारण आहे आणि ज्ञानाशिवाय दुःखमुक्त होताच येणार नाही त्याला समजून सांगण्याकरता ईश्वरी प्रज्ञा ज्यांच्याकडे आहे असे लोक पुन्हा पुन्हा अवतरित होतात, पुन्हा पुन्हा जन्म घेतात. काही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी अमेरिकेतल्या जगात असं लिहिलंय की भारतासारख्या देशामध्ये ख्रिश्चन येथील लोकांच्या गळ्याखाली उतरवल्याशिवाय त्यांना सुसंस्कृत करता येणार नाही या जाणीवेने अर्धवट शिकलेल्या तरुण मुलांनी धर्मोपदेशक म्हणून त्या भारतामध्ये आम्ही पाठवतो. आणि एखादा निर्णय दिवा असावा तसं आमचं धर्माचं आकलन त्यांच्या गळ्याखाली उतरवण्याचा आधमपणा आणि हे पाप आम्ही वर्षानुवर्ष करतो आहोत असं तो लिहितो ख्रिश्चन मिशनरी. त्या भारतामध्ये म्हणाले धर्म किती उत्क्रांत आहे हे आम्हाला समजून सांगणारा स्वामी विवेकानंद या नावाचा हा तरुण संन्यासी ज्या वेळेला सर्वधर्म परिषदेमध्ये आम्हाला संबोधित करून बोलतो त्यावेळेला आमच्या मिळमिळत्या मेणबत्तीसारखा मंद प्रकारे देणाऱ्या धर्मसंकल्पनांच्या पार्श्वभूमीवर मूर्तिमंत धर्मच 12 वाजता लखकी तळपणाऱ्या सूर्यासारखा ज्यावेळेला व्यासपीठावर आम्ही पाहतो त्यावेळेला आम्हाला लाज वाटते की भारतामध्ये धर्मोपदेशक आम्ही पाहतो.
व्यक्तिमत्व कसं आपल्याला येऊ शकतं? अशी माणसं जन्माला येतात म्हणजे त्या सर्व क्षमता घेऊन जन्माला येतात का? हे खरं आहे की काही क्षमता घेऊन जे जन्माला येतात, पण तरी सुद्धा त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा किती केली असेल हे ज्यावेळेला आपण पाहतो, क्षण त्यांच्या आयुष्यातलं त्यांनी ज्या पद्धतीने उपयोगात आणला, हे जग समजावून घेण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने त्यांनी केला, या जगाचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न त्याप्रमाणे केला, मानवी वर्तनशैलीचं आकलन करून घेण्याकरता आणि मानवी वर्तनशैलीमुळे निर्माण झालेल्या समस्या ज्या आहेत त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल याचं चिंतन त्यांनी केलं. त्यांनी केलेलं अफाट कार्य जे आहे ते अति मानवी वाटावं असं असलं तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा आहे आणि त्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेचं अनुष्ठान त्यांच्या जीवनाला आहे हे आपण कधीही विसरता कामा नये. भारतीय लोकांचं एक अनुवांशिक संभ्रम असा आहे की अशी माणसं ते अद्भुत क्षमता घेऊन जन्माला येतात आणि त्यामुळे कार्य आपण बघतो. एक फार वेगळा भोकरा वर्षातून एकदा घातला आणि प्रासंगिक काळाचं पालन केलं, एक 10 रुपयाचा आपली जबाबदारी संपली. त्यांची पुण्याची निगंत आहे की त्यावर आपण तरुण हा भव चालत अशी एक विचार करतो ना, भारतीय लोकांमध्ये सत्कार शक्य राहिलेली आहे. तर विवेकानंदाने समजून घेतले पाहिजे. अनेक महापुरुष आहेत भारतीय परंपरेतले की ज्यांना समजून घेतलं पाहिजे. विवेकानंद याकरता समजून घ्यायला हवे की सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेमध्ये एक मनुष्य या जगाला कशा पद्धतीने प्रभावित गुणवत्तेच्या आधाराने करता येतं याचं आकलन आपल्याला व्हावं म्हणून विवेकानंद समजून घेतले पाहिजे. भारताच्या गुरु शिष्य परंपरेमध्ये आदर्श शिष्य कसा असावा ते विवेकानंदांच्या वर्तनात आपल्याला दिसतं. गुरुंनी सांगितलेली कुठली गोष्ट आपल्या तर्क बाजूला ठेवून स्वीकारायची हा बावळटपणा जो आहे ना तो विवेकानंदांमध्ये दिसत नाही. प्रत्येक गोष्ट तर्काच्या परिघात घासून लखलखीत तपासून घेता येते. रामकृष्णांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ते तर्काच्या कसोटीवर घासतात आणि त्यांचा तर्क म्हणजे शिवाजीराजांची भवानी तलवार आहे ना धारदार, त्यापेक्षा शिवाजीराजांचा तर्क जसा त्या तलवारीपेक्षा धारदार होता तसा विवेकानंदांचा तर्क आहे, धारदार तर्क आहे. त्यांनी सांगितलेली कुठली गोष्ट ते स्वीकारत नाही सहजपणाने. ते म्हणतात की मी जोपर्यंत त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत मी स्वीकारू शकत नाही. जर विवेकानंद विचारायचे अनेक साधू संत सत्पुरुष महाराज तत्वज्ञ दार्शनिक या लोकांना भेटून विवेकानंद विचारायचे की का हो ईश्वरावर एवढं अन्याय दिलं तुम्ही ईश्वर पाहिलाय. रामकृष्णाने त्यांनी हाच प्रश्न विचारला तुम्ही ईश्वर पाहिलाय. खरं तर विवेकानंदांच्या जीवन काळानंतर हा प्रश्न विचारणारा माणूस 1400 वर्षाच्या महाराष्ट्रातल्या भारतामध्ये माझ्या तरी कानावर ईश्वर पाहिलाय का आणि मला ईश्वर दर्शन होऊ शकेल का. ज्या वेळेला भगवान रामकृष्ण परमहंसांना ते विचारतात की तुम्ही ईश्वर पाहिला आहे का, रामकृष्ण परमहंस नरेंद्रांना असं म्हणतात की हो ईश्वर पाहिला आहे. आता तुला पाहतो यापेक्षा जरा स्पष्ट पाहिजे. हे ज्यावेळेला विवेकानंदांना रामकृष्ण सांगतात त्यावेळेला विवेकानंद विचारतात की मला ईश्वराचं दर्शन होणं शक्य आहे का. रामकृष्ण म्हणतात या जगाच्या पाठीवर जन्माला आलेल्या अखेरच्या मनुष्याला ईश्वराचं दर्शन व्हावं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आपल्या पिता जर आपल्या अपत्यांना भेटणार नाही तर त्याला पिता कशासाठी म्हणावं. भगवद्गीता श्रीकृष्ण सांगतो मी माता आहे, मी पिता आहे, मी पितामह आहे. असं जर तो आहे तर तुमच्या सगळ्यात जवळ तो आहे, सगळ्यात सन्निध तो आहे. त्याच्या इथं जवळ कुणीच नाहीये तुमच्या आणि तो तुम्हाला आज नाही जाणं तो जन्मोजन्मी जाणतं तुम्हाला.
तुम्ही ज्याचा ध्यास घेता ते जर त्या एका जन्मामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करून तुम्ही प्राप्त करून घेऊ शकत असाल तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की मला खरोखर ईश्वर हवा आहे का, मला ईश्वर जाणून घ्यायचा आहे का. अमेरिकन लोकांकडे विवेकानंद ज्या वेळेला भारतीय परंपरा प्रत्यक्ष ईश्वराचा साक्षात्कार झालेले लोक त्यांचं वाङ्मय, त्याचे वचन, त्याचा डायव्हर्स विजडम कालातीत आहे. जगाच्या बाजूला कुठेही जिथे जिथे मनुष्य असेल, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही वंशाचा, कुठली भाषा करणारा, कुठलंही राष्ट्रीयत्व असणारा मनुष्याच्या उत्क्रांतीचा राजमार्ग काय असायला हवा याचं ज्या पद्धतीचं चिंतन भारतीय लोकांनी केलं, मानवी देह त्याच्या मर्यादा पंचमहाभूतांपासून तयार झालेला देह, त्यानंतर मन, बुद्धी, अहंकार, त्याची इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मनुष्याच्या उत्क्रांतीच्या प्रवासामध्ये या सर्व गोष्टींमध्ये काय परिवर्तन साधनेने करता येतं याचा आराखडा आपल्या पूर्वजांनी तयार केलेला आहे. योग मार्ग सांगितला, कर्म मार्ग सांगितला, भक्ती मार्ग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, राजयोग सांगितला. विवेकानंदांना अमेरिकेमध्ये जायला विचारतात की व्हॉट इज द एम ऑफ रिलीजन. त्याला विवेकानंद म्हणतात तरी प्रिसाइजली से द एम ऑफ हिंदुइझम, द एम ऑफ धर्म, नॉट रिलीजन. You call it religion, but religion is a different word. It cannot carry the meaning of dharma. Dharma is different. धर्म ही खूप व्यापक गोष्ट आहे. तुम्ही ज्याला रिलीजन म्हणता ती फक्त प्रार्थना पद्धती आहे तुमची. त्यामुळे मी हिंदुइझम बद्दल बोलतो, मी धर्माबद्दल बोलतो. आणि द एम ऑफ धर्म, एम ऑफ हिंदुइझम इज टू इव्हॉल्व गॉड आउट ऑफ मटेरियल मॅन. मनुष्यामध्ये रडलेला ईश्वर जो आहे ना त्याचं प्रकटीकरण हेच तर धर्माचं उद्दिष्ट आहे. आणि डार्विनियन सिद्धांत जो आहे उत्क्रांतीचा तो सिद्धांत वेगळा आणि भारतीय सिद्धांत उत्क्रांतीचा वेगळा. भारतीय उत्क्रांतीचा सिद्धांत असं सांगतो की जवळपास अचेतन वाटाव्या अशा खनिजापासून चेतनेचं स्तर उंच 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 होत सूक्ष्म जीव जंतू, पशु, पक्षी, वनस्पती आणि मनुष्य असा हा उत्क्रांतीचा निम्मा टप्पा आपण पूर्ण केला. आणि इथून मनुष्यत्वापासून ईश्वरत्वापर्यंत निम्मा टप्पा अजून उत्क्रांतीचा आपल्याला पूर्ण करायचा आहे. या प्रवासाचं मार्गदर्शन माझा धर्म करतो. तुम्ही स्वतःला स्त्री समजता, तुम्ही स्वतःला पुरुष समजता, तुम्ही स्वतःला गरीब समजता, तुम्ही स्वतःला श्रीमंत समजता, तुम्ही स्वतःला अमेरिकन समजता, तुम्ही स्वतःला भारतीय समजता. पण कॉमन बेसिस एक मनुष्य म्हणून तुम्ही जर बघितलं तर तुमचा सन्मान झाला तर तुम्हाला आनंद होतो, तुमचा अपमान झाला तर तुम्हाला दुःख होतं, पोटामध्ये अन्न नसेल तर तुम्ही व्याकुळ होता, तहानलेल्या घशाने तुम्हाला जास्त वेळ मिळत आहे आणि ग्रहण करावं लागतं. या सर्व गोष्टी जगाच्या पाठीवर जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याच्या बाबतीत जर सारख्या असतील तर त्या प्रत्येक मनुष्याच्या उत्क्रांतीचा एकच मार्ग असणं शक्य आहे आणि तो त्या व्यक्तीला अनुकूल हवा. मास रिलिजन्स मध्ये आणि हिंदू धर्मामध्ये काय अंतर आहे विवेकानंद त्यांना समजावून सांगतात. तुम्ही एकाच प्रकारची प्रार्थना पद्धती ज्यावेळेला तुम्ही लक्षावधी लोकांच्या दयात आणि उठवता त्यावेळेला तुम्ही असं गृहीत धरता की a single chord stitched in a specific manner should perfectly fit to John, Jack, John and Henry. एकच कोट त्यांच्या मापात बसावा असं तुम्ही गृहीत धरता. आम्ही असं गृहीत धरतो जॅक, जॉन, पॉल आणि हिंदी यांच्या प्रत्येकाचं माप वेगळं, त्याच्या मापाचा कोट त्याला वेगळा हवा. मनुष्य उत्क्रांतीच्या चळवळीच्या ज्या स्तरावर आहे तिथून त्याला प्रारंभ करून उत्क्रांत होता यावं या पद्धतीच्या धर्मसंकल्पनांचं चिंतन भारतामध्ये शतकानुशतक केलं. म्हणून इतकं वैविध्य आमच्या जीवन परंपरेमध्ये आहे, म्हणून आमच्या देवदेवतांमध्ये इतकं प्रचंड वैविध्य आहे की तू माझा देव मानत नाहीस म्हणून कुणी कुणाचे गळ चिरलेले आणि कुणी कुणाला पायावर
ऑफ इन्स्टिट्यूशन मध्ये तुम्ही जसं धर्मांतरण करण्याकरता हिंदूंना चाललं तसं महाभयंकर कृत्य भारतामध्ये एकाही हिंदू मनुष्याने भारताबाहेर जन्मात शतकानुशतक कधी केलं नाही. हा सारांश आहे हिंदू धर्म. हे अपार ज्ञान विवेकानंदांनी आत्मसात केलं ना, ते मनाची एकाग्रता विलक्षण शक्ती त्यांच्याकडे होती. मन एकाग्र करायला होती. 200-400 पानाचे ग्रंथ 2 तासामध्ये ते वाचून काढायचे, 2-3 तासामध्ये. आणि 2-3 तासामध्ये तो ग्रंथ वाचून काढल्यानंतर त्यातला कुठलाही तपशील तुम्ही विचारला तर ते परीक्षेत मुखोद्गत म्हणून दाखवायचे. या दर्जाची क्षमता त्यांच्या आकलनाची आणि त्यांच्या स्मरणशक्तीची होती. स्वामी विवेकानंद कालिदासाच्या वाङ्मयातले उतारे मुखोद्गत म्हणून दाखवतात संस्कृत मधले. आणि त्याच वेळेला पाश्चात्य तत्वज्ञांशी, पाश्चात्य साहित्यिकांशी, पाश्चात्य विचारवंतांशी बोलताना शेक्सपियरचे दाखले बोलवतात आणि परीक्षेत मुखोद्गत म्हणून दाखवतात. शेक्सपियरच्या नाटकातला अथेलियो काय म्हणतोय, जुलियस सीझर काय म्हणतोय, अनेक नाटकांमधले उतारेचे उतरे, तुमच्या साहित्यिकांचे उतारे, तुमचं काव्य, त्या काव्याचं रसग्रहण, या सगळ्या गोष्टी विवेकानंद ऐकवतात. त्या इतकी अतुलनीय प्रज्ञा एका मनुष्याकडे असणं कसं शक्य आहे. लाहोरला स्वामीजींचा त्यावेळेला मुक्काम होता. त्यावेळेला सदानंद नावाचा त्यांचा शिष्य बरोबर होता आणि त्याला त्यांनी सांगितलं की ब्रिटिश लायब्ररीतनं एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिकाचे खंड वाचायचे, मी अजून वाचले नाहीये, तर त्यांना वाचायचे तो एक खंड घेऊन यायचा. तर ब्रिटिश लायब्ररीयन होता, त्याला त्यावेळेला एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिकाचा खंड मागितलं त्याने सदानंदाने. त्यावेळेला तो म्हणाला की काय रेफरन्स हवा आहे तुम्हाला, तर नाही म्हणे माझ्या स्वामीजींना वाचायचंय. कसला मोठं एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका कोणी वाचत नाही, रेफरन्स पाहतात त्या आणि मिठून बाजूला लिहितात. कोणाने आमच्या स्वामीजींना वाचायचंय. मूर्ख बरोबर आहे का असतात या जगामध्ये. तुझे स्वामीजी मला तसंच दिसतात बोलतात. ठीक आहे, हरकत नाही, घेऊन जा. तो घेऊन गेला की 3-4 दिवसाने तो पहिला खंड परत केला, दुसरा खंड घेऊन गेला तो परत. असे 8 का 9 खंड त्यावेळेला प्रकाशित झाले होते. तर ते सगळे खंड त्यांनी वाचले आणि शेवटचा खंड परत गेला विवेकानंद स्वतः गेले. आणि त्या लायब्ररीमध्ये गेल्यानंतर त्या लायब्ररीला म्हणाले की तुम्ही असं म्हणाल की हे वाचणं शक्य नाही. कुणी सांगेल की हे वाचणं शक्य नाहीये, फक्त संदर्भ ग्रंथ आहे. तो म्हणे की हा ग्रंथ मी वाचला आहे आणि यातलं कुठलेही पान काढून तुम्ही मला विचारा. कुठलेही पान अचानक त्याने उघडलं आणि अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तो शब्द होता. तो पहिला शब्द एक ओळ वाचली त्याने आणि विवेकानंदांनी पुढे ते सर्व वाचताय या पद्धतीने बोलायला सुरुवात केली. असं केलं त्याने. काहीतरी गडबड आहे. परत एक पान त्याने काढले आणि परत त्यावेळेला वाचायला सुरुवात केली. त्यावेळेला विवेकानंदांनी तर बरोबर त्याच्या संदर्भ सांगितले. त्या अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आणखी काय काय त्याला ऍड करायला हवंय ते सांगितलं त्याला. तो विस्मयचकित झाला. तुम्ही मला हिप्नोटाईज केलेलं आहे. त्यावर विवेकानंद त्याला म्हणतात, या परफेक्टली मिसअंडरस्टूड सर. You have already been hypnotized and telling you the way to de-hypnotize yourself. तुम्ही गृहीत धरलाय की मानवी आकलनाच्या शक्तीमध्ये बसत नाही हे ग्रंथ वाचणं. हे तुमचं हिप्नोटाईज झालेलं अवस्था आहे. मी तुम्हाला डिहिप्नोटाईज याकरता व्हायला सांगतोय की मानवी आवाज काय आहे याची तुम्हाला जाणीव नाहीये. विवेकानंद पत्रामध्ये अनेक ठिकाणी एका उद्योगाच्या वचनाचा उल्लेख करतात. प्रथमिदम भगवो विज्ञान सर्वमिदम विज्ञातम भवती. असं काय आहे तर जाणल्याने या विश्वाचं सारं कार्य होती. विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचे नियंत्रण करणारा परमात्मा आत्मा या रूपामध्ये या देहामध्ये नित्य वास्तव्य करतो, देह बदलतो आणि तो आत्मा जो आहे तो आत्मा जन्म आणि मृत्यूच्या अतीत असल्यामुळे पाण्यावर तरंग उठतात. तसे जन्म आणि मृत्यू याकडे तटस्थपणाने पाहत एका देहातून दुसऱ्या देहामध्ये अवस्थांतर त्याचं होत राहतं. पण तो आत्मा आहे तो कालातीत आहे. तर आपल्याच आत असलेलं त्या आत्मतत्व जाणून घेतल्यामुळे या विश्वातल्या सगळ्या
गोष्टींची उत्पत्ती ज्या आत्म्याच्या सामर्थ्याने मानवी देहाच्या माध्यमातून झाली आहे ते सगळं समजणं शक्य आहे जर आत्मतत्व समजलं तर. पाश्चात्य लोकांचं प्रचंड ऐश्वर्य अमेरिकन लोकांचं त्यांनी उघड केलेलं. म्हणजे त्यावेळेला जे कोलंबियन एक्सपोजिशन होतं तिथे, त्या कोलंबियन एक्सपोजिशन 700 एकर क्षेत्रामध्ये भरलं होतं आणि विवेकानंद म्हणतात की मी 7 दिवस अखंड दिवसभर फिरून बघितलं तरी खूप ते भरायचं राहिलं. नुसतं पाहायला 10 दिवस लागतील आणि वेगवेगळ्या गोष्टी आकलन करून घ्यायला आणखी वेळ लागेल. विवेकानंद म्हणतात इतके प्रचंड विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती त्या वेळेला अमेरिकेने केलेली होती. आणि अशा वेळेला आयोजित केलेल्या सर्व धर्म परिषदेमध्ये विवेकानंद सर्वश्रेष्ठ वक्ता ठरले आणि अमेरिकेने विवेकानंदांना स्वीकारलं. अमेरिकेने स्वीकारल्यामुळे जगाने स्वीकारलं. विवेकानंदांना भारतात आल्यानंतर एक विश्वविजयी अपत्य भारतीय वंशाचं म्हणून स्वामी विवेकानंदांबद्दल अत्यंतिक आस्था, अत्यंतिक आत्मीयता, अत्यंतिक आदर अगदी स्वाभाविक आहे. हजारो माणसं, लाखात माणसं असतील चेन्नईला जायला भारतीय भूमीवर पहिल्यांदा त्यांनी पाऊल ठेवलं. मद्रास त्यावेळेचं त्याला माणसंच माणसं घेऊन राहायची आणि ते म्हणायचे की विवेकानंदांनी आम्हाला संबोधित करावं. लोक म्हणायचे की ऐकू कसं येईल तुम्हाला इतक्या बोलतात. लोक म्हणायचे की विवेकानंद ओळखाने हृदयाने बोलतात, अमेरिकेने अनुभवतात. आम्ही त्यांना नुसतं पाहिलं तरी आम्हाला अनुभव येईल की ते काय सांगताय. शब्द घेणं संवाद, विजय घेणं अनुवाद, त्याच्यावर पैसे घेणं तरी बोलण्याची खंड आहे. वैखरी राहिलेलं बोलणं ही ज्ञानाच्या प्रांतामधली निकृष्टतम अवस्था आहे. निकृष्टतम. ते म्हणतात की विवेकानंदांना नुसतं पाहिलं तरी आम्हाला कळेल की काय म्हणतात. आत्म्याचा आत्मेशी असलेला जो संवाद आहे तो संवाद विवेकानंदांच्या रूपामध्ये अमेरिकन लोकांनी अनुभवला. एक मनुष्य एका छोट्याशा आयुष्यात काय काय आत्मसात करू शकतो याचा मानदंड म्हणून विवेकानंदांकडे आपण पाहावं. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्वज्ञान त्यांनी आत्मसात केलं. डार्विनचा क्रमविकासाचा सिद्धांत आणि भारतीय क्रमविकासाचा सिद्धांत याचे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट त्यांनी केली. युरोपचा इतिहास त्यांनी वाचलेला होता. भारताचा इतिहास त्यांनी वाचला. वेद वाचले, उपनिषद वाचली, व्याकरण सूत्र समजून घेतली. पाणिनीच्या अष्टाध्यायी आत्मसात करणं खूप त्रासात असताना ती पूर्ण आत्मसात केली. कालिदासाच्या शाकुंतलापासून भासही वेगवेगळ्या त्या काळामध्ये लेखक होऊन गेले की ज्यांनी अपार साहित्य निर्माण केलं. भगवद्गीतेसारखे असतील, काव्य निर्माण केलं. या सगळ्या गोष्टींचं रसग्रहण ते करायचे. संगीतामध्ये उत्तम गती होती. बसक नावाचे त्यांचे एक प्राध्यापक होते की जे संगीत शिकवायचे. त्यांच्याकडे संगीत शिकायला विवेकानंद जायचे. संगीत रत्नांतर असा देखील नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि तो ग्रंथ त्यावेळेला त्यांच्या गुरुजींनी लिहिला. त्यावेळेला ग्रंथ लिहिण्याकरता नरेंद्राने महाविद्यालयात असताना त्यांना बरीच मदत केली आणि त्या ग्रंथाला प्रस्तावना नरेंद्राने विद्यार्थी रचत असताना लिहिलेली संगीत या विषयाची प्रस्तावना 35 ते 36 पानांची आहे. अमेरिकेतल्या एका छोट्याशा गावामध्ये ज्यावेळेला स्वामीजी व्याख्यानाला गेले, 7 दिवस व्याख्यान होती तिथे. आम्ही पाहिलेले स्वामी विवेकानंदाचा एक ग्रंथ रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेला आहे. त्या ग्रंथामध्ये त्या पाश्चात्यांनी आणि त्या भारतीयांनी सुद्धा विवेकानंदांना एक व्यक्ती म्हणून जवळना पाहिलं, अनुभवलं, त्यांचा सहवास अनुभवला. त्या लोकांनी केलेलं वर्णन आहे. त्या वर्णनामध्ये त्या अमेरिकन ज्या कुटुंबामध्ये स्वामीजी राहिले एक वृद्ध स्त्री होती आणि विद्यार्थिनींकरता एखादा हॉस्टेल असावं तशी ती इमारत होती आणि त्या विद्यार्थिनी शिकत असायची. त्या विद्यार्थिनींचं वास्तव्य तिथे होतं तर ती एक खोली स्वामीजीला दिली होती. त्या विद्यार्थिनी कॉलेजच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थी अनेक विषयांवर बोलायचं स्वामीजींशी. काय काय बोललं स्वामीजींशी आमचं झालं याचं वर्णन कसं केलेलं. त्याच्या एका विद्यार्थिनीने असं लिहिलं की स्वामीजी तिथे व्याख्यानाला आले त्यावेळेला एक मिशन मिशनरी तिथे आले
आणि या मनुष्याला तर ख्रिश्चनिटी समजून सांगून म्हणून ते आहे. आणि त्यावेळेला तुम्ही ख्रिश्चनिटी किती श्रेष्ठ आहे हे समजून सांगायला सुरुवात केली त्यावेळेला स्वामीजींनी त्यांच्या संदर्भात घेऊन त्यापासून सुरुवात करून त्यांना सांगितलं की जॉनने असं लिहिलेलं आहे, पॉलने असं लिहिलं, ओल्ड टेस्टामेंट मध्ये ही स्टेटमेंट आहे, न्यू टेस्टामेंट मध्ये असं आहे. इंग्लिश भाषेमध्ये या पद्धतीच्या गोष्टी लिहिल्या गेल्या, बायबलमध्ये काय काय पुनर्रचना झाली, लॅटिन मधलं किती काय काय आलेलं आहे, तिथे ग्रीक भाषेचा कसा प्रभाव आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये वास्तवता जर आपल्याला समजून घ्यायची असेल की काय नंतर बायबलमध्ये आलेलं आहे, काय अगोदर आहे, काय डिझाईन आहे, नंतर ऍड केलं गेलेलं आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेण्याकरता आपल्याला ख्राइस्ट समजून घेतला पाहिजे, जिजस समजून घेतला पाहिजे. जिजस समजून घेण्याकरता कुठली मूलभूत वचनं त्याची आपण अभ्यासही केलेला आहे. आणि विवेकानंद त्यांना म्हणतात येशूची करुणा ख्रिश्चन लोकांना समजून सांगण्याकरता मी इथे आलेलो आहे. येशूची करुणा त्यांना पुरेशी समजली असती तर केवळ धर्मांतरण करत नाही, यासारख्या फायर ऑफ इन्क्विजिशन मध्ये हिंदूंना जाण्याचं महाभयंकर पाप त्यांनी केलं नसतं. अशी पाप करणाऱ्या लोकांचा जिजसशी काहीही दूरपर्यंत संबंध नाही. त्या मुलीने असं लिहिलंय की त्या ख्रिश्चन मिशनरीने काढता पाय घेतला, स्वामीजी दारापर्यंत त्यांना सोडायला गेले. म्हणजे मी इंग्लिश बद्दलच बोललो, मी गोव्याला असताना लॅटिन मधनं पण वाचलंय, त्यावर चर्चा करायला तुम्ही ना ते फळ काढण्यात आली, ते थांबले नाही तिथे. मग काही म्हणत प्राध्यापक आले, ते साहित्याचा अभ्यास करणारे होते. साहित्याचा अभ्यास करणारे जे तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे प्राध्यापक आले, जसे प्राध्यापक ज्यावेळेला बोलायला लागले त्यावेळेला विवेकानंदांनी सॉक्रेटिस, प्लेटो इथपासून सुरुवात करून शेक्सपियर पर्यंत आणि अनेक कवी टेनिसन वगैरे सगळ्या लोकांचे संदर्भ ते त्यांच्याशी बोलायला ज्यावेळेला सुरुवात केली की उतारायच्या काय उपस्थित म्हणायचं. तर त्यावेळेला म्हणे त्यांची गंभीर उडाली आणि त्यांनी पलायन केलं, पळ काढला. आणि ती मुलगी म्हणते की माझ्या सगळ्या मैत्रिणींची इतकी करमणूक झाली की आम्ही खूप हसलो. आणि मग ती म्हणते की मी विवेकानंदांना विचारलं की स्वामीजी तुमचं वय फक्त 28-29 वर्षाचं आहे, हे सगळं तुम्ही कधी आत्मसात केलं असेल? ते बोलता काही वेळा अर्धजागी विषयामध्ये असायचे, काही वेळा पूर्ण अंतर्मुख व्हायचे. आपण वर्तुळाकार बसतो ना गप्पा मारायला, तसं वर्णन केलं आहे. तसं वर्तुळाकार आम्ही बसलो होतो आणि स्वामीजी त्यांच्या आसनावर बसलेले होते आणि बोलता बोलता ते मध्यच अंतर्मुख व्हायचे, त्यांचे डोळे मिटले जायचे. शिव शिव हरिओम हे वचन त्यांच्या मुखातनं शब्द बाहेर करायचे. आणि अशा एका अर्धवादी दिशेमध्ये विवेकानंद बसलेले असताना ती म्हणे की मी पुन्हा विचारलं की स्वामीजी तुमचं वय किती आहे? त्या अर्धवादी दिशेमध्ये स्वामीजींच्या मुखातनं म्हणे शब्द बाहेर पडले की 400 वर्ष सहज असेल. जे कृष्णमूर्ती बोलतात त्यावरून डझनॉट एक्झिस्ट फॉर अ मॅन हू नोज द इटर्नल, ज्याने इटर्निटीचा परिसस्पर्श, जे शाश्वत आहे त्याचा परिसस्पर्श ज्याने मानवी जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभवलेला आहे, त्याच्या दृष्टीने काय हा बॅरियरच नाही. सर्वस्पर्शी प्रतिभा अशी विकसित करता येते. टाइम आणि स्पेस यामध्ये आपण जे स्वतःला कोणतं लिहिलेलं आहे, या 2 डायमेन्शनच्या पलीकडे आपल्याला जर जाता आलं म्हणजे आपण आहोतच त्याच्या पलीकडे, फक्त ती जाणीव मिळून मुक्त झालेली आहे. भगवद्गीतेमध्ये ज्ञान जे आहे ते हृदयामध्ये आहेच, पण ते अमृत झालेलं आहे, ते झाकलं गेलेलं आहे. श्रीकृष्ण गीतेत असं म्हणतात की अग्नी हा जोराने वेढला गेलेला आहे, गर्भ वाऱ्याने वेढला गेलेला आहे. तसं ज्ञान हे अज्ञानाने जरूर अवगुंठित झालेलं आहे. ते स्वयंप्रकाशी ज्ञान ज्यावेळेला प्रकट होईल त्यावेळेला मनुष्याला आपल्या पूर्णत्वाचा अनुभव येईल. आणि अपूर्णतेचा मनुष्याला येणारा अनुभव त्याच्या शारीरिक मर्यादा, त्याच्या मनाच्या आकलनाच्या मर्यादा, त्याच्या वृत्तीच्या आकलनाच्या मर्यादा यापुढचं सीमित असतं म्हणून ते व्यक्तित्व तो धारण करतो. पण ते व्यक्तित्व स्थायी व्यक्तित्व नव्हे. त्याचं स्थायी अस्तित्व, शाश्वत अस्तित्व, कायमचं अस्तित्व, सुखदुःखाने ज्याच्यावर काही परिणाम होत नाही, जन्म आणि मृत्यूने ज्याच्यावर काही परिणाम होत नाही, अनुकूल आणि प्रतिकूल ज्याच्यावर काही परिणाम होत नाही,
भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांमुळे त्याच्यावर काही परिणाम होत नाही असं एक शाश्वत सर्वज्ञ सर्वशक्तिमान कालातीत त्याच्या स्वतःच्या आत उभ्या आहे, त्याच्या हृदयामध्ये आहे, ज्याची जाणीव त्याच्यामध्ये विकसित होत नाही. ती विकसित करण्याचं शास्त्र म्हणजे धर्म. विवेकानंदांना संगीत अतिशय उत्तम यायचं, खूप चांगले गायचे. रामकृष्ण परमहंसांची आणि विवेकानंद यांची जी भेट झाली ती बहुधा बलराम बसूंच्या घरी रामकृष्ण हरिनाम संकीर्तनाकरता गेलेले होते सत्संगाकरता. त्यावेळेला बलराम बसूंचा आणि रामचंद्र दत्त विवेकानंदांचे चुलत भाऊ होते, तर त्या रामचंद्र दत्तांचा खूप चांगला संबंध रामकृष्णांशी होता. तर रामचंद्र दत्तांनी सांगितलं की आता नरेंद्र छान टाकतो म्हणून नरेंद्राला बोलवून घेतलं आणि विवेकानंद रामकृष्णांच्या उपस्थितीमध्ये पहिलं गाणं म्हणतात, मन चल निज निकेतन. बंगाली भाषेमध्ये जे आहे फार छान आहे, युट्यूबवर उपलब्ध आहे, तुम्ही ऐका. मन चल निज निकेतन संसार विदेश विदेशी देश भ्रम येणं कारण असं ते आहे. विवेकानंद फार सुंदर म्हणतात की अरे मना आपण आता आपल्या घरी जाऊया. हा विदेश आहे, या विदेशी लोकांमध्ये किती काळ तू आवडणार आहे, तुला आठवण येत नाही का स्वतःच्या घराची. शब्द या गाण्यामध्ये आहे. हे गाणं ज्यावेळेला नरेंद्र महाविद्यालयात असलेला रामकृष्णांपुढे म्हणतो त्याला रामकृष्णांना फार हृदय घडून येतं, जणू ते समाधीच लागते त्याला. हरिनाम संकीर्तन कानावर पडल्यानंतर रामकृष्ण प्रभू समाधी अवस्थेत जायचे आणि शरीर लाकडासारखं होऊन जायचं. बाह्य संज्ञा मुक्त व्हायची. डोळे जर त्या अवस्थेत उघड्या असतील तर बुबुळाला स्पर्श केला तरी पापण्याची उघडता होणार नाही, इतकी बाह्य संज्ञा मुक्त होऊन जायची. त्यानंतर रामकृष्ण परमहंसांनी दक्षिणेश्वरला बोलवलं. नंतर नरेंद्र दक्षिणेश्वरला गेला. प्रत्यक्ष दर्शन नरेंद्राला झालं. ईश्वरी दर्शन झाल्यानंतर सुद्धा नरेंद्राची ज्ञानाकांक्षा यत्किंचित कमी झाली नाही. अमुक एक अवस्था झाली की बस आता पोहोचलो असं ज्या मनुष्याला वाटतं ना, आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन एमपीएससी युपीएससी झाल्या तर मला पोहोचलो, आता आणखी काही करण्यासारखं राहिलेलं नाही. असं नाही, मानवी स्वभाव आहे ना. प्रत्यक्ष ईश्वरी दर्शन झाल्यानंतर सुद्धा आता सगळं काही पुढे आहे असं ज्याला वाटलं नाही, त्याची ज्ञानाकांक्षा यत्किंचित कमी झाली नाही असा मनुष्य नरेंद्र आहे, असे विवेकानंद आहे. तर मृदुंग फार छान वाजवायचे, अप्रतिम गायचे. वाचन तर आवाजच होतं, ते सांगितलं नाही. ते स्वयंपाक खूप छान करायचे, उत्तम स्वयंपाक करायचे. पण भारतीय लोक थोडं तिखट खातात, पाश्चात्य तुलनेत जरा जास्त तिखट खातात. त्यामुळे स्वामीजी आता मी स्वयंपाक करतो असं म्हटलंय की त्यांची भोंगळे उडायची पाश्चात्य लोकांची. म्हणायची की बाप रे. त्यांच्याबरोबर एक प्राध्यापक होते, ते ज्यू होते जर्मन, आणि विवेकानंदांच्या बरोबर तुम्ही वास्तविक केलं होतं. सुरुवातीला स्वामी तिथे न्यूयॉर्कमध्ये होते आणि तिथे त्यांनी जी व्याख्यान वगैरे सुरू केली. त्यावेळेला एका घरामध्ये ते दोघं बरोबर राहायचे. तर स्वामीजी ज्यावेळेला म्हणायचे की आता मी स्वयंपाक करतो त्यावेळेला ते दोन्ही हात असे डोक्याला लावून म्हणायचे सेल्फ बाळ. एखाद्या लहान मुलं जसं निराश असतं त्या लहान मुलाची निराशा त्यांच्याकडे सिस्टर ख्रिस्टीन असेल, जोसेफाईन मॅक्लिऑड असेल, अशा सगळ्या लोकांनी किंवा एक कुटुंबीय असतील, ती सारा असेल त्यांची मुलगी, त्याच्या 4 मुली आणि मुली 2 आणि 2 पुतण्या होत्या, किंवा जे जॉर्ज लाईट असतील त्या कुटुंबियांनी विवेकानंदांचं सान्निध्य अनुभवलं, कोणी भूल असेल, त्या सगळ्या लोकांनी विवेकानंदांचा सहवास अनुभवला. त्या कुटुंबियांपैकी एक होऊन विवेकानंद राहिले. या लोकांनी विवेकानंदांच्या ज्या व्यक्ती म्हणून ज्या क्वालिटीज होत्या त्याचं जे वर्णन केलेलं आहे. सहजपणाने आमच्या आजीला स्वयंपाकाला हा तरुण संन्यासी मदत करतो. तिला विचारतो मी भाजी घेऊन देऊ का, मी अमुक करून देऊ का, मी आमच्या पद्धतीने लोणचं तयार करू का. भारताने ते पदार्थही मागवले होते, ते तिखट होते, मग त्याचा वापर करून काही भाज्या करायचे, काही गोष्टी करायच्या.
तर त्यांची ती नंतर शिष्या झालेली ती पाश्चात्य शिष्या म्हणते, मिस्टर क्रिस्टीन असेल, मार्गारेट नोबल असेल, असेल, त्या म्हणतात की ज्या विवेकानंदांना ऐकण्याकरता अमेरिकेतल्या जनाढ्य लोकांनी रेड कार्पेट अंतर्गत आणि त्यांच्याकरता मेघवाने ते आयोजित करायचे, विनम्र त्यांना आपल्या घरी आमंत्रित करायचे. अशा लोकांनी जर स्वामीजींपुढे विलक्षण नम्रता दाखवली, अत्यंतिक आदर केला, ते स्वामीजी एखाद्या लहान मुलाकरता आपल्या आजीच्या पुढे मागे लुडकुणारे एक लहान मूल पुढे करणार असतं तसे वावरत त्याला आमच्या मनात संभ्रम निर्माण होतो की खरोखर हा तोच माणूस आहे का इतकी अपार कीर्ती ठरवलेला. कुठल्याही यशाने कुठल्याही कीर्तीने तसा विवेकानंदांनी लिहिलं आहे. ज्यावेळेला त्यांना विचारलं भारतात आल्यानंतर की स्वामीजी तुम्ही चमत्कार बघितला आहे का, त्यावेळेला स्वामीजी म्हणतात की हो बघितला आहे. आणि काय चमत्कार बघितला? त्यावेळेला विवेकानंदांनी असं म्हटलंय की देवाधिकारा सुद्धा दुर्लभ असेल असा मान सन्मान या पृथ्वीवर तीन चतुर्भुज पृथ्वीला कायमनी फिरताना माझ्या वाट्याला आला तरी माझ्या डोक्यात बिघाड झाला मी. यापेक्षा मोठा चमत्कार काय असू शकतो? आदर्श शिष्य होते, आदर्श गुरु पण होते. शरदचंद्र गुप्तांना ज्यावेळेला येतेच असिस्टंट स्टेशन मास्टर होत आणि गाजीपूरच्या हाथरसच्या रेल्वे स्टेशनवर त्याला मांडी घालून बसलेल्या विवेकानंदांना पाहिल्यानंतर ते त्याच्याकडे आकर्षित झाले आणि आकर्षित झाल्यानंतर ज्यावेळेला ते विवेकानंदांशी बोलतात त्यावेळेला त्याच्या ज्ञानाची गहनता त्यांना कळली आणि मग ते म्हणाले की स्वामीजी मला शिष्य करून घ्या. म्हणजे शिष्य नाही करून घेता येणार, नाही का आम्ही करून घेता येणार नाही, फार खरं घ्यावं कशासाठी तू माझं शिष्य सोबत करतो. अरे त्रासाच आहे, सहजासाठी जमणार नाही. त्या सुखाची तुझ्या शरीराला मनाला सवय आहे त्याचं विपरीत आयुष्य आहे. माझं शिष्य होऊन तू कशाला म्हणतात त्या सगळ्या दुःखाला, पण ते काय ऐकायला तयार होईना. मग विवेकानंदांनी जिथे ते असिस्टंट स्टेशन मास्टर होते, रुबा होता, पुत्र होता, तिथे त्यांनी सांगितलं की इथे रेल्वे स्टेशनची साफसफाई करणारे जे मेहतर आहेत त्यांच्या घरी तो रिक्षा मागून आणि मला मग स्वयंपाक करून जेवायला लागला. आपल्या खांद्यावरची पैशी असते ती संन्याशांच्या खांद्यावरची, तर तिथे त्या खांद्यावर ठेवली. तो गेला रिक्षा मागून आणली त्याने पाजली आणि खरोखर स्वयंपाक करून स्वामीजींना जेवायला घातलं. मग तो शिष्य झाला. तर आदर्श गुरु कसे होते ते खडतर जीवन त्याला सहज होईना त्यावेळेला तो जरूर काही 2 वेळच्या अन्नाची भ्रांत झाल्यामुळे विकलांग झाल्यासारखी त्याची अवस्था एका प्रवासामध्ये झाली. त्यावेळेला शरदचंद्रांनी लिहिले की स्वामीजींनी मला खांद्यावर घेऊन काही किलोमीटर प्रवास केला, माझी शुश्रूषा केली. मी पूर्ण बरा झाल्यानंतर म्हणून मी रोज रडायचो की माझी शुश्रूषा करायची. तर तेव्हा स्वामीची सेवा मी तुमची करायला हवी, तुम्ही माझे गुरु, तुम्ही माझी कसली सेवा करता. तर विवेकानंदांनी भगवद्गीतेतलं वचन सांगितलं की ज्याची दृष्टी भेदरहित झालेली आहे त्याला ईश्वर समजू शकतो. मी गुरु, मी शिष्य, मी गरीब, मी श्रीमंत, मी व्याधीने ग्रस्त आणि मी शुश्रूषा करणार आहे, द्वैत संपूर्ण जात आहे. हेच ते गुरु शिष्य परंपरेचं मर्म आहे असं स्वामीजी त्याला समजून सांगतात. जोसेफाईन मॅक्युलरने एक लिहिलेला अनुभव असा आहे, विवेकानंदांच्या व्यक्तित्वाचा प्रभाव काय असेल याचा अंदाज होतो. म्हणते की एका छोट्याशा गावामध्ये 7 दिवस स्वामीजींची व्याख्यानं होती. त्या व्याख्यानानंतर त्यांनी त्यांच्याबरोबर गेले होते. त्यापूर्वी त्या गावामध्ये तिचा भाऊ आजारी असताना एका कुटुंबामध्ये त्याची शुश्रूषा व्हावी याकरता त्याची व्यवस्था केली होती. ती एक वृद्ध स्त्री होती अमेरिकन, जिथे काळजी घेतली त्या भावाची सुद्धा. आणि तो गेल्यानंतर कृतज्ञता म्हणून तिला भेटायला गेली आणि त्या वृद्ध अमेरिकन तिच्या घरामध्ये तिने पाऊल टाकल्यावर तिला आश्चर्य वाटलं की दिवाणखान्यामध्ये एका भिंतीवर विवेकानंदांचा फुल साईज फोटो होता. मी तिला विचारलं त्या वृद्ध स्त्रीला की हाऊ डू यू नो हिम, हू इज ही. तिने सांगितलं डोंट यू नो हिम.
आणि मी सांगितलं की मला जाणून घ्यायचं होतं की तिचं मत काय आहे विवेकानंद होतं. ती म्हणते की ही इज लिव्हिंग गॉड इन ह्युमन बॉडी. आय सी माय फादर इन हेवन इन हिम, असं ती म्हणते. ती म्हणे की माझं डोळे भरून आले तिच्या श्रद्धेने. मी तिला विचारलं की तू कधी भेटली आहेस का त्याला? ती म्हणाली नाही. म्हणजे या गावात त्यांची व्याख्यान आहे, त्यांना भेटायला आवडेल का? ती म्हणे घरी घेऊन या त्यांना. स्वामीजींचं वास्तव्य 7 दिवस तिच्या कुटुंबामध्ये होतं. व्याख्यानं त्यांची झाली. एकदाही त्या आजीबाई व्याख्यानाला आल्या नाही. मग जोसेबाई म्हणते की एकदाही व्याख्यानावर तुम्ही आला नाही, वाटलं नाही का तुम्हाला की विवेकानंदांच्या व्याख्यानाने सगळी अमेरिका प्रभावित झाली, आपणही ऐकावं? ती असं म्हणते की प्रत्यक्ष ईश्वर माझ्या हातून इतक्या प्रेमाने दोन्ही वेळेचं अन्न ग्रहण करत असेल तर तो काय म्हणतो याचा मी विचार करण्याचं कारण काय? नित्य सान्निध्य आहे मला ईश्वराचं. तर विवेकानंदांकडे पाहणारे लोक कुठल्या दृष्टीने पाहायचे स्वामीजींकडे याची असंख्य दाखले आहेत. आणि मेरी लुई बर्ग नावाच्या अमेरिकन विदुषीने विवेकानंदांवर 6 खंड लिहिले आहेत, 500-550 पानांचे. स्वामी विवेकानंद इन द वेस्ट, इज प्रोफेटिक मिशन, वर्ल्ड टीचर, अशा वेगवेगळ्या शीर्षकाने 2-2 खंडाचे 6 खंड 500-550 पानांचे लिहिले. आणि ती म्हणते की स्वामीजींबद्दलची थोडीशी माहिती मिळाली त्यांच्या 5-5.5 वर्षाच्या एकूण वास्तव्यात पाश्चात्य देशांमध्ये त्याच्या ज्या नोंदी मिळाल्या त्याच्या आधाराने मी लिखाण केलं. खूप काही आहे की जे यात तुम्हाला मिळणार आणि त्याकरता ती क्षमा याचना करते. सगळंच काही मला मिळालं नाही आहे. तर 5-5.5 वर्षाच्या मर्यादित कालखंडाचं तिला उपलब्ध असलेलं जे सामुग्री आहे, साहित्य आहे, वर्तमानपत्रातलं लिखाण, विवेकानंदांची पत्र, त्यांना लोकांनी लिहिलेली पत्र, विवेकानंदांचा सर्वात ज्यांनी अनुभवला त्यांनी डायरीज मध्ये विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाचं केलेलं वर्णन, या सगळ्या गोष्टी ज्या विवेकानंदांचं अपार औदार्य, एक अतिश्रीमंत मनुष्याने सोन्याचं प्लेटिंग केलेलं एक सुंदर पेन विवेकानंदांना दिला होता. आणि सिस्टर क्रिस्टीन म्हणते की तिच्याबरोबर ती मैत्रिणीला घेऊन गेली व्याख्यानाला. अत्यंत राजबंडे दिसायचे विवेकानंद. त्यांच्याबद्दल अनेक लोकांनी असं लिहिलंय की ते जे ओसंडून एखाद्या मनुष्यातनं वाहत असताना तो कसा दिसेल, सोन्याची झळाळी लज्जित होईल असं ते जे त्यांच्या चेहऱ्यावरनं कोसंडून वाहत असायचं असं वर्णन आहे लोकांनी केलेलं. भारतीयांनी पण आणि पाश्चात्यांनी पण. ती सरळ म्हणाली मैत्रिणी की किती सुंदर पेन आहे. त्या क्षणी विवेकानंदांनी ते पेन काढून तिच्या हातात ठेवलं. हे तुला आवडलं ना? हे संकट स्वामीजी तर खूप महाग आहे. विवेकानंद म्हणतात की स्वस्त आणि महाग या लोकांनी ठरवलेले आहे. जे सुंदर आहे ते सुंदर आहे, जे आवडलं ते ज्याला आवडलं त्याला द्यायला. मला हे पेन देताना त्या मनुष्याला आनंद झाला, त्या आनंदापासून मला वंचित ठेवू नकोस. मला हे पेन देताना त्या मनुष्याला किती आनंद झाला असेल त्याने मला दिलं तर मला पोटाला राहिलं. स्वामी हे पेन ठेवा तुमच्याकडे असं प्रेमाने तो म्हणाला. मी ते स्वीकारलं आणि मी ते स्वीकारलं तसं ही भेट तू जर स्वीकारली तर मला आनंद होईल. मला त्या आनंदापासून तू कशासाठी वंचित ठेवतेस असं म्हटल्यावरती निरुत्तर झाली. तर विवेकानंदांकडे या दर्जाचं औदार्य होतं, सेवा वृत्ती होती, विलक्षण आत्मविश्वास होता. जर सत्सद विवेकाला घडणार नाही तिथे समोर असलेला मनुष्य कितीही मोठा असला तरी सुद्धा मी झुकणार नाही असा निग्रह विवेकानंदांचा होता. तो फार काटेकोर होता, फार होता. तिथे उद्योगपती विवेकानंदांना भेटायला आहे. विवेकानंद एका दालनामध्ये टेबल खुर्ची घेऊन असे कोपऱ्यात मी बसले होते. हेनरी फोर्ड दुसरे कुठे ते भेटायला आले, डॉक्टर आहे ते भेटायला आले स्वामीजींना. त्या भेटीचा उल्लेख आहे विवेकानंदांच्या चरित्रात.
तर विवेकानंदांना ते हवं नको विचारण्याकरता एक सेवक ठेवला होता त्या श्रीमंत मनुष्याने. तर रॉकफेलरना तो म्हणाला की स्वामीजींना वेळ आहे का मी विचारतो, तुम्ही भेटायला आला असला तरी. त्यांनी जरा बाजूला ढकलला आणि तो आम्हाला माहिती नाही घेतला, मी रॉकफेलर आहे, अमेरिकेतला सगळ्यात श्रीमंत उद्योगपती द्यावा. त्याचा ऐटबाज ते पोशाख वगैरे बूट टॉप 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 आवाज करत असा गेला. स्वामीजी कुठल्या बसले ते लिखाण करत होते. खूप मोठी मोठी दीर्घ पत्र लिहायचे स्वामी. ते त्यांचं संकलित पत्रांचा संग्रह होता. 1800 पानांचा एक मोठा ग्रंथ आहे. अशी कितीतरी पत्र आहेत की जी आता काळाच्या ओघात लुप्त होऊन गेली. तसं ते लिहित बसले होते स्वामीजी आणि तो टॉप 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 त्याच्या ओठांचा असा आवाज करत जवळ गेला आणि स्वामीजींना म्हणाला की आम रॉकफेलर, आय एम अ वेल्दिएस्ट पर्सन इन दिस कंट्री. आपण लिहित बसतो आणि एखादं लहान मुलगी थोड्या करत असेल तर आपण कसं लाईटली घेतो, त्याला फार गांभीर्याने घेत नाही. तसं विवेकानंद लिहित होते. त्याला म्हणाले सो व्हॉट. तो पुन्हा म्हणतो doesn't it sound anything for you? I said I am the wealthiest person in this country. विवेकानंद त्यांना म्हटलं, my dear friend, I said so what? रॉकफेलरला आपल्या पायाखालची जमीनच कोणीतरी काढून घेतली आहे. विवेकानंद तेव्हा म्हणतात, माय डिअर फ्रेंड, लिहिता लिहिता त्याच्याशी बोलताय. माय डिअर फ्रेंड, वुड यू टेल मी अँड वुड यू टेल युअरसेल्फ the wealth that you claim to be yours, was it existing even before your birth, and will it continue to exist even if you won't be in this body? जन्माच्या अगोदर ती संपत्ती होती का आणि तुझ्या मृत्यूनंतरही ती संपत्ती इथे जर असेल, how dare you claim the wealth is yours? तू आला आणि गेला, संपत्ती इथेच आहे, तुझी कशी असू शकेल ती? रॉकफेलरला असं म्हणजे विजेचा असा मोठा एखादा झटका द्यावा ना, त्या पद्धतीने मानसिक झटका देणारा हा माणूस विवेकानंदाच्या रूपामध्ये रॉकफेलरला भेटला आणि रॉकफेलर अस्वस्थ निघून गेले. आणि नंतर रॉकफेलर फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली. विवेकानंदांच्या आणि त्यांच्या 5-7 मिनिटाच्या भेटीचं फलित आहे की रॉकफेलर फाउंडेशनची चॅरिटी म्हणून स्थापना केली. विवेकानंदांनी त्याला सांगितलं होतं, ग्रेट लॉर्ड हॅज गिवन यू द वे टू चॅनलाइज इट फॉर नीडी पुअर. गरीब लोकांकरता ते ज्या दुःख आणि वेदना भोगतात त्या वेदनांमधून त्या दुःखापासून मुक्त होण्याकरता काम संपत्ती करू शकते. ती संपत्ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी या प्रकारला अपार संपत्ती दिलेली आहे. लोकांना सांगण्याकरता नाही दिलेली की ती सगळ्यात श्रीमंत मनुष्य आहे. रॉकफेलर फाउंडेशनचे शिष्यवृत्ती त्या काळामध्ये त्याने सुरू केली. भारतीय विद्यार्थी अजून रॉकफेलर फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीने अमेरिकेची करत असतात. त्याचा उल्लेख विवेकानंदांच्या आणि त्याच्या 5 मिनिटाच्या संवादात आहे. नंतर मग वर्तमानपत्रांनी खूप प्रसिद्धी रॉकफेलरला दिली की कशी चॅरिटी रॉकफेलर करतो, अनाथ लोकांकरता कसं काम करतो, वृद्धाश्रमाकरता कसं काम करतो, वेगवेगळ्या व्याधीग्रस्त लोकांना शुश्रूषा करण्याकरता कशा पद्धतीने काम करतो, लोकांना अन्नदान कशा पद्धतीने करतो, शिक्षणाकरता कशी संपत्ती स्वतःची खर्च करतो गरीब विद्यार्थ्यांच्या, असं सगळं खूप काही लिखाण करून आलं. आणि रॉकफेलर त्याचं तत्वज्ञान म्हणून पाश्चात्य या सगळ्या मीडियाला त्यांच्या पेपर्सना वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स असे सगळे तिथे वर्तमानपत्र त्यावेळेला होती. त्याला मराठीत सांगतो की ही संपत्ती माझ्या जन्माच्या अगोदरपासून होती, आता माझ्याकडे आहे, मी केलो तरी सुद्धा ही संपत्ती इथेच राहणार आहे. संपत्ती माझी नाही, मनुष्याची असू शकत नाही, याचं आकलन मला मी करतो असं मध्ये ती खूप प्रसिद्धी झाल्यावर ती वर्तमानपत्राची वेगळं घेऊन त्याच ठिकाणी विवेकानंदाला भेटायला तो काही महिन्यांनंतर आला. तसेच विवेकानंद त्या पत्रात बसले, टेबल खुर्ची तसंच ते लिहित आहे. आणि रॉकफेलर साहेब तसंच ऐटबाजपणाने चालत चालत तिथे जातात आणि त्यांच्या टेबलावर ती वर्तमानपत्र भेटतात सगळी. त्यांच्या फोटो, त्यांची लाईफ फिलॉसॉफी सगळी छापून आलेली. विवेकानंद ते पाहतात, गाडा तयार असतात आणि रॉकफेलर म्हणतात, माय डिअर फ्रेंड, इट सीम्स नाउ दॅट यू आर ऑन द राईट ट्रॅक.
खिसामध्ये एक दगडी नसताना सुद्धा इतका सुप्रीम कॉन्फिडन्स, इतका आश्चर्यचकित करणारा, विस्मयचकित करणारा आत्मविश्वास जो आहे ना, तो आपल्या आंतरिक क्षमतांमधून येतो, ब्रँडेड कपड्यांमधून येत नाही, राजघराण्यात जन्म घेतला म्हणून येत नाही, सांस्कृतिक स्थिती खूप चांगली आहे म्हणून येत नाही, सत्ता खूप आहे म्हणून येत नाही. तो आत्मविश्वास आंतरिक क्षमतांचं यथायोग्य आकलन झाल्याने येतो आणि आंतरिक क्षमता अमर्याद विकसित करता येऊ शकतात. त्याचा मानदंड याचा वस्तुपाठ म्हणून विवेकानंदांच्या चरित्राकडे आपण पाहावं. या काही तासामध्ये अगदी बोलता आलं आपल्याला. एखाद्या महासागरासारखं स्वामीजींचं चरित्र आहे. परत एवढा तरी विवेकानंदांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्यांचे आणि त्यांच्या शिष्यांचे अनुबंध, त्यांच्या अनुबंध, रामकृष्ण आणि विवेकानंदांचं वाङ्मय, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, राजयोग, विवेकानंदांचं विज्ञान आणि धर्म याबद्दलची मतं, शिक्षणाबद्दलची मतं, भारतीय स्त्रीबद्दलचं मत, भारतीय परंपरेच्या ग्रंथ परंपरेबद्दलचं मत, असे अनंत विषय विवेकानंदांच्या जीवनात आहेत की ज्याबद्दल बोलावं, ज्याबद्दल ऐकावं, ज्याबद्दल वाचावं, लिहावं आणि आत्मसात करावं. मार्गारेट नोबलने ज्यावेळेला भगिनी निवेदित केला त्यांनी सांगितलं की रामकृष्ण मठाने पहिल्यांदा ग्रंथसंपदा प्रकाशित विवेकानंदांच्या वाङ्मयाचं संकलन करून त्याकरता काही लिहिली असं मार्गारेट नोबलला त्यावेळेला म्हणाले. त्याला मार्गारेट नोबल असं म्हणते की या भारतामध्ये एखादं निरागस मूल ज्यावेळेला आईला विचारेल की आई हिंदू धर्म म्हणजे काय, त्यावेळेला आई निशब्दपणे बोल दाखवून स्वामी विवेकानंदांच्या वाङ्मयाकडे त्याला आकृष्ट करेल आणि सांगेल की बाळा, स्वामीजींचं जीवन म्हणजे बुद्धिमंत हिंदू धर्म आहे. धन्यवाद. या निमित्ताने प्रदीर्घ काळ जिथे ज्ञानसाधना अनेक लोकांनी केली आणि त्या लोकांना असलेली तीव्र ज्ञानासाठी आहे. मनुष्य त्याचा ऑरा घेऊन वावरतो ना. आपल्या जाणीवेचा दोस्त आहे, त्याचा ऑरा आहे. मानवी जीवन फक्त एनर्जीचा खेळ आहे, ऊर्जेचा खेळ आहे. तर तो ऑरा, त्याची स्पंदन ज्या वास्तू ज्या ग्रंथांमध्ये जाणवतात, अशा पवित्र वास्तूमध्ये आपण मला निमंत्रित केलं. त्याचा खूप आनंद मला मनापासून झाला. आणि अशा वास्तूमध्ये भारतीय ज्ञान परंपरेचा एक लखलखता सूर्य विवेकानंद म्हणावं, त्यांच्याबद्दल बोलण्याकरता आपण निमंत्रित केलं. याकरता मी खूप कृतज्ञता मला वाटते. खूप खूप धन्यवाद. श्रीराम समर्थ. वंदे मातरम. रामकृष्ण परमहंसांना की तुम्ही देव पाहिलाय का असं विचारणारा नरेंद्र, आणि नंतर एक वृद्ध स्त्री सांगते की तो माझ्या नित्य सनिध असतो, मी त्याला खाऊ घालते. ही जी स्थिती निर्माण होते त्या मधल्या टप्प्यामध्ये सगळे त्याचे भूआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला सांगण्यासाठी अभयजी भंडारी या ठिकाणी आले. ते वाचनालयात होते, त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो.